पुण्यातील मांजरी परिसरात असणाऱ्या आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचं गेल्या 14 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे आणि यातल्या 5 जे काही आंदोलक विद्यार्थी आहेत त्यांचं आमरण उपोषण देखील सुरू आहे. काल राज्य सरकारकडून या विद्यार्थ्यांची जी काही एक मागणी होती, अर्थात वयाच्या अटी संदर्भात त्याला स्थगिती दिलेली आहे. मात्र इतर मागण्यांच्या बाबतीत अजूनही राज्य सरकारने कुठलाही निर्णय घेतलेला नाही आणि त्यामुळेच आपण पाहतो की या विद्यार्थ्यांचं आंदोलन आजही सुरूच आहे. काल देखील वेगवेगळे राजकीय नेते या ठिकाणी येऊन या सगळ्या आंदोलकांना भेटून त्यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे. राहुल गांधींनी देखील हा मुद्दा उपस्थित केला आणि राहुल गांधींनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या संदर्भात तोडगा काढण्याची मागणी केलेली आहे. मात्र आपण पाहतोय या सर्व विद्यार्थ्यांचं आंदोलन या ठिकाणी अद्यापही सुरूच आहे. काय नेमकं या सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊयात. काल आदिवासी विकास मंत्र्यांनी तुमची जी एक मागणी होती वयाच्या अटी त्याला स्थगिती दिली. आंदोलन तुम्ही अजूनही मागे घेतलं नाही. काय नेमके काय तुमचं आता म्हणणं आहे की पुढच्या मागण्यांच्या संदर्भात काय नेमकी चर्चा? वयाची अट थांबवली म्हणजे आदिवासी समाजाचे जे मुद्दे ते मार्गी लागले असं होत नाही. महत्त्वाचे मुद्दे म्हणजे आदिवासी समाजामध्ये झालेली जी बोगस घुसखोरी, डुप्लिकेट जात प्रमाणपत्र. आता सरकारने कायदा नवीन आणला, पण त्याच्यामध्ये जसा मकोका संघटित गुन्हेगारीसारखा त्याच्यामध्ये कायद्यामध्ये बदल होणार गरजेचं होतं, पण यांनी केलेलं नाही. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टचा निर्णय 12,500चा त्या जागा आजपर्यंत भरलेल्या नाही. अशा वेगवेगळ्या मागण्या आहेत. DBT योजना आहे, DBT योजनेमुळं पोरांना जेवायला भेटत नाही वेळेवर, त्यांच्या सगळ्या आरोग्यावर परिणाम होत आहे. सेंट्रलाइज किचन आणि या अशा जे जात पडताळणी आजपर्यंत न दिलेले लोक जे कामावर लागलेत, 6 महिने उलटूनही गेले तरी आजपर्यंत अशा लोकांना आजही कामावर ठेवलेलं आहे. मग काय आहे, सरकारकडनं अद्यापही कुठलाही या सगळ्या मागण्यांच्या बाबतीत प्रतिसाद मिळाला नाही. सरकारने या मागण्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. याच्यामध्ये जर कोणत्याही प्रकारचं राजकारण असेल तर आम्हाला दाखवून द्यावा ना. ह्या जेन्युइन मागण्या विद्यार्थ्यांच्या का आम्हाला DBT योजना नको, आम्हाला जेवण द्या, आम्हाला सेंट्रलाइज किचन नको, आम्हाला लहान मुलांना आश्रमशाळेत जेवण द्या, किंवा आमचे जे बोगस पद आहे ते काढून टाका, आमच्या मुलांना नोकऱ्यावर घ्या. या गोष्टी सुप्रीम कोर्टाने सांगितल्या असलं तरी सरकार आजपर्यंत 6-7 वर्ष झाले यांच्याकडे लक्ष देत नाही. तर मग याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं राजकारण? काय सरकार लक्ष देत नाही यांचं म्हणणं आहे की सरकारच्या पातळीवरती काही कोणी येऊन गेलं, आपली भेटलेत, काही चर्चा झाली की काय? नाही, सरकारकडून कोणी झाले नाही. आमची चर्चा म्हणजे मंत्रालयात गेले होते आमचे विद्यार्थी. तिथे आमच्या विद्यार्थ्यांना म्हणजे अपमानितच केल्यासारखं झालं नाहीत का. आमचे जे मुद्दे होते 12,500 भरती आणि पेसा याच्यावर त्यांनी चर्चाच केली नाही. जे की म्हणते ते फक्त DBTवर वयवाढी. मंत्र्यांना सगळ्यांना समजायला पाहिजे की आमच्या मागण्या ह्या सगळ्या संवैधानिकरित्या आहेत. जे 12,500 भरती बोगसांनी बडकावलेल्या आहेत, ते आदिवासी समाजावर अन्याय झालेला आहे. त्या जागा आमच्या तात्काळ भरण्यात याव्या आणि पेसा भरती ही रखडलेली आहेत, ती चालू करावीत. आणि आम्हाला 2011 मधला जी आहे निर्दयश म्हणजे महागाई भत्त्यामध्ये वाढ पाहिजे आम्हाला. ही आमच्या मागण्या आहे प्रमुख. या प्रमुख मागण्या आहेत आणि या मागण्यांवरती तोडगा निघत नाही तोपर्यंत या सगळ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे. काय कधीपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे? कारण की अद्यापही याच्यावर निर्णय होताना दिसत नाही. बघा, ज्या मागण्या आहेत त्या मागण्या रास्त आहेत. काहीतरी उगीच उठते कोणतरी मागते अशातला प्रकार नाही आहे. सरकारने ठरवलं तर सरकार हे 2 दिवसात देऊ शकते. सरकारची फक्त या गोष्टीत मानसिकता पाहिजे. 12,500 पदं भरणे म्हणजे दुसरीकडून निर्माण करून भरणं असं आहे का? तर नाही आहे. जे आमचे आहेत रिक्त आहेत ते शासनाने सुरुवात केली होती ना. शासनाने मागच्या वेळेला जे काही 1 फेब्रुवारी 2020पर्यंत भरावायचे होते असं GR होता. 1 फेब्रुवारी 2020पर्यंत हे पदे भरावे. 2017ला निकाल लागल्यानंतर 1 फेब्रुवारी 2020पर्यंत भरावे असं GR होता. त्यानंतर भरती सुरू केली होती. त्यानंतर फक्त त्यामध्ये 1,500 पदे भरले. त्यानंतर ते थांबवले. मग हे का थांबवलेत? 12,500 का भरले जात नाहीत, का थांबवले, याचा विचार त्यांनी करावा. त्यानंतर जे बिंदू नामावले आहे, बघा, हा विषय समाजाचा येत नाही, हा विषय विद्यार्थ्यांचा येतो. विद्यार्थी शिक्षण घेतो, त्याचं पुढचं करिअर असतं, ते असतं नोकरी. मग नोकरीसाठी तो लढणार नाही का फक्त शिक्षणासाठी? शिक्षण हे पुढचा विषय नसतं. शिक्षणानंतर नोकरी आली ना. मग त्या बिंदू नामावलीमध्ये जो आमचा बिंदू होता 2017ला, तो 2024ला बदलवण्यात आला. जो खाली नेऊन ठेवण्यात आला, जो 2 नंबरला SC नंतर 2 नंबर लिहित असतो. म्हणजे अशा प्रकारच्या तर कोणतीही जाहिरात आली तर त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी किंवा उमेदवारांसाठी जागाच येत नाहीत. 2 जागा, 3 जागा. आता तुम्ही उदाहरण बघता तर अशा खूप जाहिराती आहेत की त्यामध्ये
60 1500 1000 जागा येऊन सुद्धा त्यामध्ये आदिवासींना फक्त 5 4 3 2 अशा जागा येत आहेत. निश्चित म्हणजे या मागण्या आहेत खरं तर. पेसा कायदा किंवा ज्या पद्धतीने हे सगळे विद्यार्थ्यांनी मागण्या घेऊन पुढे आलेले आहेत. निशा साबळे आहे ज्यांनी राहुल गांधींसमोर हे सर्व मुद्दे उपस्थित केले होते आणि राज्यातल्या आदिवासी आश्रमशाळा वसतिगृहांची नेमकी काय परिस्थिती आहे ती देखील मांडली होती. तशा काय नेमकं आता काल मागणी मान्य झाली, पुढे काय आंदोलन सुरूच ठेवणार आहात तुम्ही किंवा काय सरकारसोबत काही अजूनही चर्चा सुरू आहे तुमची? मी पहिले तर असं म्हणेल ती मागणी मान्य त्यांनी केलेली नाही. त्यांनी ती मागणी स्थगित केली. म्हणजे ते जर आंदोलन संपलं किंवा पुढे कधी पण ती पुन्हा ते सुरू करू शकतात. त्यांनी असं म्हटलेलं नाही की ही मागणी आम्ही रद्द करतोय आणि जोपर्यंत नवीन सुधारित जी आर येत नाही त्याच्यामध्ये ही मागणी नसेल तोपर्यंत आम्ही याच्यावर तरी विश्वास ठेवू शकत नाही की ही मागणी पुढे भविष्यात नसणार आहे. त्याच्यामुळे आम्ही ज्या बाकीच्या मागण्या आहेत जसं की 12,500 पदांची विशेष पदभरती यांसारख्या मागण्यांसाठी आम्ही आमचं आंदोलन सुरूच ठेवतोय. आपण पाहिलं की या सगळ्या मागण्यांसाठी आंदोलन सुरूच ठेवणार. आज 14 दिवस झालेले आहेत आणि 14 दिवस हे आंदोलन सुरूच आहे. राज्य सरकारचा प्रतिनिधी या ठिकाणी येऊन या सगळ्या विद्यार्थ्यांशी चर्चा करणं अपेक्षित आहे, मात्र चर्चा होताना दिसत नाही आहे आणि त्यामुळे आपण पाहतो की हे आंदोलन या ठिकाणी सुरूच आहे. कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.